नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव बापू रुपनवर कुरबावी. बैलाचं नाव काय? बैल कारुंड्याचा महाद्या. माझ्या. हा आज किती वेळ गटात पळाला? आज पळाला की 14व्या. लय दिवसात आज बैलांनी आज सेमीसाठी राहिलाय. काय सांगताल त्याबद्दल? बैल पळतो का तर पळतोच. हां. बैलाचं काय टेन्शन घ्यायचं नाही. कुठल्या खांदीने असू द्या कसं असू द्या, त्याला जोडीदारांना साथ द्यायला पाहिजे. जोडीदाराने साथ दिली की बैल राहिला. आज कुठल्या बैलावर पळाला? आज कारुंड्याचाच होता काय नाव त्याचं? भावानी. होय. कधी जोडी पळाली? चांगली जोडी पळाली. हो कडनी गाडी होती. 14व्या गटात कडनी गाडी पळाली बघा. होय. हो. कोणानी पास केला? कडनी गट पास केला. चांगला आहे की. आता सेमीच्या चिठ्ठ्या निघाल्या का नाही? नाही त्याने निघाल्या. काय सांगताल बैलाबद्दल आज? बैलाबद्दल काय बैल देवावानीच आहे. होय. हो मार्क आहे का जरा? मार काय होय. बायाचं काय म्हणणं आहे? आता म्हणणं नाही दादा बोलतो आता म्हणणं नाही बरं पब्लिकनं बैल पळाला म्हणजे पब्लिकनं पळतोय म्हणायचं. पब्लिकनं पळतो दोन्ही खाली दोन्ही खाली दोन्ही खाली कुटुंब टाका कुठनं टाक. काय म्हणजे आता सेमीला कुठनं पण निघाली तर काय 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 नाही काय तसलं नाही टेन्शनच घ्यायचं नाही. होय. थांब काढे. बायाचं म्हणणं काय? बाया काय म्हणणं आहे तुझं एकदा सांग. मला म्हणणं आहे बैल 2 ठाणे पोहतो पब्लिकनं पोहतो रे लय पोहतो तुला लय भेटतो एक नंबर चारटामध्ये कुठल्या बैलात एक नंबर केला होता? ह्याच्या आपलं दोनपूरच्या धर्मपुरी. हो बरं बरं. जो यायला ना त्यानंतर आजच हो होय. अजून काय म्हणशील बैलाबद्दल सांग. आणि बैलाबद्दल बैल होता आजार आहे महिनाभर होय. काय झालं होतं नक्की? पाय तार होता बैल पायाला? पाय तार होता बैल मोरचा होय. हा मग काय ना परत काय नियोजन केलं? पण चोळा बैल हां बैल चोळल्यानंतर व्यवस्थित झाला. हां व्यवस्थित झाल्यावर आम्ही घरी 2 फेर काढलं ना आज आणलाय. होय. हो 2 फेऱ्याला चांगला पळाला. कुळक जाग मध्ये ती दिशी राहिला. हा वारोगड मध्ये राहिलाय. चांगला बैल पळतोय. काय म्हणजे बैल उजेडत नाही फक्त बैल. फक्त उजेडत नाही. पायरा काय बैलाला गावं नाव. हा उजेडत नाही. पायर लोक देत नाही ती. होय. हा वायदीचा विषय. वायदीचा विषय बघते ती वायदी. वायदी द्यायला आपल्याकडनं गत होईल. बैल गरीबाचा बैल पळतोय पण. गरीबाचा बैल पळतो. हां. पळतो का तर पळतो गरीबाचा बैल. फक्त त्याला वायदी वाचून म्हणजे समजा नाड्या थंड होते ते. वायदी नसते तर चांगलं बैलाला निघालं. हा धन्यवाद.